मुंबईसह मनपा निवडणुका मवियासोबत नाही तर मनसेसोबत लढण्याचे संजय राऊतांचे संकेत. स्वतंत्र भूमिका घेण्यास ठाकरे बंधू समर्थ. राऊतांचं वक्तव्य. वरळीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाकडून सिद्धेश शिंदेंविरोधात धक्काबुक्की केल्याची तक्रार. सिद्धेश शिंदे हे विधान परिषद आमदार सुनील शिंदेंचे पुत्र. महिलेवर उपचार सुरू. राज्यभरात ओबीसींच्या जागरासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रेचं आयोजन. आज नागपुरात शरद पवारांच्या हस्ते शुभारंभ होणार. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा. तसंच राज्यातील 26 लाख अपात्र बहिणींची होणार चौकशी. अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी. उद्यापासून पुणे ते नागपूरची कनेक्टिव्हिटी होणार जलद. पुणे अजनी नव्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा कंदील. 9 तासात गाठता येणार उपराजधानी. गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे प्रकरणात आणखी 2 संशयितांना अटक. कर्नाटकच्या इंडीमधून आवळल्या मुसक्या. कॅनडामधील कॅफेवरील गोळीबारानंतर मुंबई पोलिसांचा कपिल शर्माशी संपर्क. कुठलीही धमकी मिळाली नाही. कपिल शर्माची माहिती. अद्याप पोलिसात तक्रारही दिली नसल्याची माहिती. दिल्लीत तुफान पावसाची हजेरी. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ तर नागरिकांचीही प्रचंड गैरसोय. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 2 जवान शहीद. सलग 9व्या दिवशी दहशतवाद्यांशी चकमक. 11 जवान जखमी तर एका दहशतवाद्याचा खात्मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा. तर 15 ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतीन यांची अलास्कामध्ये भेट होणार. उत्तराखंडच्या हर्षिलजवळ बनलं नवं तळं. 5 ऑगस्टच्या ढगफुटीनंतर गंगोत्रीपासून 25 किलोमीटर अंतरावर तळं. ढगफुटीनंतर 650 लोकांना सुखरूप वाचवलं. रक्षाबंधनानिमित्त यशोमती ठाकूरांनी बांधली खासदार बळवंत वानखेडेंना राखी. तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या निवासस्थानीही रक्षाबंधनाचा उत्साह.